कस काय चालली तयारी मग? एकदम जोरात चालू आहे ना. हा दिसतंय ते. काय म्हणतो नवरदेव, आवडतो ना? नाही आवडला तरी तुम्ही तोच करून देणार आहे. आवडता ना? हा ना. बरं आता कसं करावं तर लागतंच, भावाचं ऐकावं लागेल ना. आपल्याला आवडो नाही आवडो. हा ते तर आहेच. तुमची साडी पण घातली ती लय कस तरी होते. कसं होती? हो ना, सावरल्या जात नाही. तुला घालताच येत नाही. तुला आता शिकावं लागन, रोज प्रॅक्टिस करायची म्हणून म्हणलं साडी घाला आज. म्हणजे कसं दिवसभर साडीत राहिली आणि तुला सवय लागन. मी आणि तिकडे जाऊन साडी घालू मग रोज? मग मी नाही घालत का आता? तुम्ही खेड्यातले आहे वहिनी, तुम्हाला काय तेव्हा? मी खेड्यातले आणि मग तुम्ही कुठले आहे ननंदबाई? मी आहे का आपल्या गावातली? तुम्ही पण याच घरातले. हा मग विसरू नका. इथं जसं आगाऊपणा करतात का तिथं तसं करू नका. मी कसं वहिनी होते म्हणून घेतलंय सांभाळून, ते लोक नाही सांभाळून घ्यायचे. नाही 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 नाही, तुम्ही नाही मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं असं म्हणा. बरं बरं बाई, तुम्ही मला सांभाळलं. आता तिथं गेलं ना, सासूला सांभाळा, नवऱ्याला सांभाळा, असं वाचा वाचा बोलू नका. मी का त्यांना हुसकून द्या नाही घरच्या बाहेर? तुम्हाला भरोसा नाही का माझ्यावर? आहे तसा, तुम्ही नाही हुसकू शकत कोणाला कोणाच्या घरातून. पण त्यांचा काय भरोसा ना. त्यांनी हुसकवलं तर आम्ही नाही परत घेणार तुम्हाला इकडं. आम्हीच कसं कसं काढून राहिलोय आता. वैतागले मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला काढून देऊ राहिले? लग्न हो, लग्न करायचंय तुमचं. आता मोठ्या झाल्या ना तुम्ही एवढ्या. नाही पण मी किती मोठी जरी झाली ते माझ्या दादासाठी मी लहानच आहे, हे विसरू नका. पण एक दिवस जावंच लागतं लग्न करून. मी नाही का आले? जा तुम्ही भांडू राहिल्या माझ्याशी. इतकं भारी बोलते ननंदबाई तुम्ही. माझ्या ननंद आहे तुम्ही, असं काय करता? जायचंय तुम्हाला 2-4 दिवसाचा मेहमान आहे तुम्ही. अगं बाई म्हणून एवढं लाडी गुडी लावून राहिल्या का? हे बघा, लाडी गोडी नाही. मी तुम्हाला आता स्पष्ट सांगते बरं का, एकदम सिरियसली. मग आता काय सांगत होत्या? ते केलं मी थोडीफार चेष्टा, पण आता ऐका. एक तर तुम्हाला आई नाही, वडील नाही, बरोबर? भाऊ आहे, भाऊने तुम्हाला लय जपलं बरं का. मी पण तुम्हाला लय सांभाळून घेतलंय. पण तुमचा स्वभाव कसा आहे ना, तुम्ही कोणाचं ऐकून घेत नाही. तुम्हाला पाहिजेच. हा मग माझ्या भावाने कधी काही कमी पडूच दिलं नाही ना मला. हा मग ऐकून घ्या माझं. इथं जसं राहत होतं ना, थोडं बदला आता, थोडं नॉर्मल कमी करा तुमचं ते वागणं. म्हणजे कसं सासू पण जीव लावून तुम्हाला, नवरा तर लावूनच म्हणा, गरीबच दिसतो तो. दोन गरीब दिसतो तुम्हाला? काय वहिनी, मला तर काय पटलंच नाही. पण बरे आता दादाच्या खुशीसाठी करू राहिले, नाही तर मी काय सांगू. जाऊ द्या, बरं तुम्ही सांगा बरं काय तुमचं स्वप्न? नाही नाही, मी कुठं काय विचार केला सांगा पुढं काय. हा मग एवढंच सांगते, बस नीट राहा. बस कसं भावाचं नाव घालू नका म्हणजे झालं. मी नीट राहीन, मी सगळं करीन. तुम्ही म्हणशाल ना परत येऊ नको बाई, तर मी परत येणार नाही. आता येऊ द्या दादालाच सांगते मी तुमचं नाव अशा बोलण्या म्हणून. हो बाई, हिला काही सांगायचं का नाही? चांगलं सांगायला जावं तरी मी दादालाच सांगते. आईला 9-10 सोयरिकी झाल्यात. कोण मोडीत असन? हे बाबड्याशिवाय दुसरं कोणी माझ्या सोयरिकी मोडीत नसन. ईरच्या पाण्यावरून वादी परत आलीच बघा. आणि काय कुठं दावरा काय नो कुठं चालला? मी होय, हा मी चाललो होतो तिकडे गावात. हा का चालतं. काय नाही हा काय नाही सहज. काय आलं तुझ्या सुरकीचं काय आलं ते? सोयरिकीचा हा आहे ना, आता पुढच्या आठवड्यात लग्न आहे. पुढच्या हप्त्यात आहे काय यायला? पण मला सांगितलं रे काय नाही हो. नाही सांगणार होतो, पण लग्नाच्या मग तेच आधीच ना, सांगणार होतो. शक्य तर शक्य चुलते ते चुलत हो, हा आहे की नाही? हा मग जमलं का? जमलं ना. कधी कार्यक्रम मग? आता म्हणलं ना पुढच्या आठवड्यात. माया काय घडी घडी ध्यानात राहत नाही म्हणून विचारतोय हो. गोळ्या खायच्या ना मग टायमाला. पुढच्या हप्ते का? हा कसं काय होतं ते आता बाहेर. काय म्हणला? येऊ का मग? काय नाही, येतो चालतंय. गावातून जाऊन हो. बर बर लग्न दिवशी ये मग. हा हा येईन ना. परत न गाठ घेऊ. फेटा मारशील का मला? फेटा हा 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 येतो मग हो. आईला याला सांगून बसलोय, याने परत नाही मोडाव मैसुरी. भरोसाच नाही व. जर का मोडली मैसुरी तर याला सुट्टीच नसते. आता बिगर लग्नाचं राहीन, पण याला टंगडच मोडीत असते याच. आहेत का घरात? आहेत या ना मामा. काय नाही, कायला बोललेलं होतं? अहो ते हे नाही का म्हणत होते, थोडी चौकशी करायची होती. अच्छा 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 अच्छा. हा ननंदबाई या बाहेर. कोण आले वहिनी? तुमचे चुलते आलेत. नाही नामात आता तुम्ही हा बसा. काय हो? काय नाही, बोललेलं होतं म्हणले काय काम आहे म्हणलं विचारून तरी यावा. कोणी बोलवलं होतं तुम्ही? तुमच्या भावाने बोलवलंय. अच्छा दादाने बोलवलं होतं का? हा
अहो ते थोडं आहे ना आपलं यांच्यासाठी पाहिलं नसतं. हा 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 तर यांना थोडा वेळ नव्हता, पण त्यांना कसं वाटत होतं एकुलती एक बहीण आहे ना, मग थोडं चौकशी केली पाहिजे नवरदेव कसा आहे काय अच्छा अच्छा गावाचं. अच्छा म्हणजे तिकडची विचारपूस करून यायची. हा आता आपल्या घरात दुसरं नाही ना तुमच्याशिवाय नाही 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 जातो ना. अरे मग तुमच्यासाठी नाही जायचं तर जायचं कोणासाठी पोरी? म्हणजे दादाला असं वाटलं आता तात्या तर काय हाय नाही तर मग तुम्हीच आहे. हा, नाही ये जातो जातो. मग म्हणून असं कामाला कोणी नाही म्हण का सांग बरं. हा बरोबर आहे. मग तेवढं चौकशी करायची नवरदेवाची काय आहे, काय नाही. चालेल चालेल चालेल. चालते मी चहा ठेवते नाही तुम्हाला. नाही चहा बी नको. आता मी घरून चहा पाणी पिऊन आलोय. आता चालता चालता बायकोला सांगतो मी असं जाऊन आलोय म्हणून आणि मी येतो चौकशी करून. बरं चालतंय. चालेल चालेल. व्यवस्थित करायचं. हा हा सगळी व्यवस्थित चौकशी करतो. हा, हा. काळजी नका करू. काय वाटलं तर फोन करा. हा बिन करू राहा तुम्ही. येऊ का मग? हो हो चला एक कान मिटला. यांना तर इतकं टेन्शन होतं तुमच्या भावाला की बस. अहो वहिनी पण मग एवढी चौकशी काय करायची? अहो हेच तुम्हाला कळत नाही ना. चला सांगते समजून काय गरज होती. आल्या परत माझ्यापर्यंत. खाऊ पाहू ना. इथलेच का तुम्ही? म्हणजे झाले नाही मग कुठं आम्ही काय बाहेर गावचे आहेत काय? इथलेच आहेत भाऊ. अहो, ह्याच गावातले आहेत का विचारलं? अहो याच गावातले आहेत, पाटील बोला ना. ते केरू अण्णा कुठं राहते? केरू अण्णा हा काय म्हणले? हा हा आहे 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 आमच्या पलीकडून आहेत, शेजारीच आहेत राहायला. असं का? हा ते काय झालंय त्यांच्या पोराला बघायला आलेलो आहे आम्ही. तुम्ही हा म्हणजे बघितलंय सगळं झालंय पण आपलं विचारपूस करायला आलतो बघ पोरग कसं आहे काय आहे. त्या पोराला पाहायला आले तुम्ही? हा तुम्ही पाहुणे धोरणात आहेत का बंदारशिक? हा काय झालं आता? अहो त्या पोराचा काय सांगायचं तुम्हाला? अहो हा काय झालं? दारू पितोय, मटका खेळतोय, जुगार खेळतोय, हा जे नाही ते करतो तो. आणि तिने 2-4 बाया ठोलल्यात तिकडं. रिक्षा ड्रायव्हर आहे ते, भागार आहे ते. असं? हा तुम्हाला माहिती नाही का अजून? अहो साव थाड खालाशे पाहुणे पुढचं वाटोळ बिटोळ करता अशातच नाही म्हणून सांगा डायरेक्ट. मग नको जाऊ का विचारायला? नाही नाही जाऊच नका तुम्ही. आले त्या पावलाने परत मागं जा. लय बेकार घाण लोक आहेत ते. अला बरं झालं राव पाहुणे सांगितलं तुम्ही. आता आम्ही शेजारीच आहेत ना. असं का? एवढं होतं का एवढं? तेव्हापासून त्याला दारूचा नाद आहे. म्हणजे तुमच्या बांधाला बांधे म्हणायचं. बांधाला बांध म्हणजे आमचा चुलत भाऊच आहे ते. आम्ही एकाच भेटत बरं झालं सांगितलं तुम्ही. मी जातो हा. हा जा पाहुणे मग. याच्या आईला याच भाड्याचं तर लग्न तर होत नाही द्यायचो. हा याची आता शिकते ह्या 11वी सोयरीक मोडी. आज गेला म्हातारा होस तर त्याला असंच ठेवतो मी त्याला. पण लग्नच होऊ द्यायचो नाही याच बी. हा ना त्या बाबड्यानी कित्येक सुरीकी मोडल्यात ह्या याच्या सच्याच्या. हा नाही आता कळावा वाजता गेल सच्याला त्यांना कळावा वाजता गेले त्या नाही ही सुरीक मोडल्या जाईल. आयला या बाबड्यानी इथून माग मायला सोयरिकी मोडिल्यात. 100% या सोयरिकीत काय घोळ करायला बसलाय. सरपंचाला सांगावं लागणार आहे अडून. काय रे सच्या? सरपंच काय ब कुठं काय बसला? नाही. रानात आलता? हा आलतो बसलो होतो. तुमचंच नाव काढलं ना तुम्ही आली. का रे? काय आलं आता तुम्हाला तर माहिती आहे आमचं बाबड्या. हा हा तिने माझ्या पहिल्या किती सोयरिकी मोडल्यात. 7-8. आणि सकाळी आता भेटला मला. हं. तो मला लग्नाचं आमंत्रण नाही दिलं असं तसं. तर मी म्हणलं हाय आज 8 दिवसांनी लग्न सांगितलंय. हा पण मला जरा डाऊटच आहे ते. डाऊट नाही 100% मी ऐकलं आता. हा का? हा तिकडचा पाहुणा आहे ना हा. कुठेतरी पाहुणा होता. हा. मी मुद्दाम नाही ओळख दिली. हा. मी चाललो होतो रस्त्याने तिकडच्या मळ्यात हा. आणि मी कान देऊन ऐकलं. हा. ओळखही नाही दिली त्यांना. हम्म. तुमच्या त्या विहिरीच्या पाण्यावरून वादेत पाळ्यावरून हा. आणि त्याच्या आईला तुझ्या सुरगीत लयच आडा फाटा रे. लय म्हणजे काय झालंय हा. त्याचं झालंय मरणाचं वय. हा. त्याचं नाही होत लग्न. हा. आणि मग कुठून तर येत्या सोयरी तर मला बी आडच चालू आहे ती. आता ऐक ना मी काय काय ऐकलंय माहिती का? हा. तू तुझ्या विषयी पत्ते खेळतो जुगार खेळतो दारू पितो टुकार येते सगळं त्या काही पाहुण्याला सांगितलं. बडकून पण दिलं. आता काय झालं योगायोगाने यावेळेस काय झालं सोयरीके जमाईलाच तुम्हाला नेलं होतं. हा. बरोबर आहे. तुम्हाला आता घेऊन तुझं काय 8 दिवसावर लग्न आलंय. आता आहे ना माझे वडील गेलेले तर पैसे जरा पाहुण्यास तिकडे जुळत करायला. बर हे काम आहे ना तुम्हीच करा आता. मग मी एक काम करतो. तुम्हाला घर मला माहिती पाहुणे माहिती तुम्ही घर आहे माहिती. एक काम कर मी जातो. हा हे काही होण्याच्या आत बर का? हा, ते हा. पाहुणा घरी पावसा हा ना राव तू किती चांगलं पोरग आहे राव कामाशी काम करतोय सगळं काही. तेच विचार करीत बसलो होतो. असं ना? 100% गोळ घालणार म्हणजे घालणार. हा, काय लोक नेमकं त्याला येऊन विचारतात बा तो सापडला त्या पाहुण्या. काय असतं माहितीये का लोक शेजार पाजायला विचारतात. चालतंय. आता काय झालंय शेजारी पाजारी सगळे चांगले असतात असं नाही ना. हा. काही चांगले असतात काही वाईट असतात. भावकीच राहिली काही केलं तरी. नाही नाही भावकी काय असते भावकी चांगली भावकी असते चांगली राहते. चांगली राहते पण तुमची हे
त्याचं लग्न व्हाय ना म्हणून जास्त लग्नाचं जाऊ दे मरून, पण तुमच्या ते विहिरीच्या पाळ्यावरून किती वेळा तुमच्या मारामारी ते वाद, झाल्या हा, मग ते ना, ते वाद. सगळंच. एक काम कर, जाऊ दे मरून, मी जातो. हा चालतंय. तुझ्या वडिलांना सांग. हा. हा मी लगेच जातो. हा चालतंय. चालेल, ठीक मी आहे. त्यांना आलो सांगतो हा हा, सांग सांग सांग. चालेल, ठीक आहे. तेवढं जमा बरं का ते बघा जमलेलं आहे तिथं. काय आहे, तुला काळजी करू, चाललो मी. हा. हा आयला या बाबड्यांनी चांगलाच गोळ करून ठेवला गाडून. टंगड नाही याला चांगला मोडून ठेवत असतो येऊन जर गोळ कर. पण सरपंच आहे ना लग्न करते बरोबर सांगते काहीतरी. अवघड आहे आता काय सांग या पोरींला. एक तर सोयरिकी जमत नाहीत आणि जमल्या तर ए पोरी हो ए काय नाही या बसा. लवकर आले तुम्ही तर. अरे हा आलो. लय लवकर. तात्याला पाणी आणायचं नाही आता. अरे देवा. नाही राहू दे पाणी पिऊन आलोय. गेले का नाही तुम्ही? तात्या हो तुमच्या चेहऱ्यावर 12 कावर वाजले. आता काय सांगू पोरी हो तुम्हाला. तुम्ही त्याला आनंदात गेले थोडे इथून. आता मत जाताना गेलतो आनंदात, मग पण येताना जरा थोडासा नाराज होऊन आलो. काय झालंय का? तिथं गेलो, हा त्यांच्या घराशेजारी त्या माणसाला विचारलं तर त्या माणसाने नको नको ते उत्तर दिले मला. म्हणजे म्हणले पोरगच पेताड आहे, पोरग भांगार आहे, कामधंदा करीत नाही, नुसतं हिंडत आहे, कुठं तुकार पोरा संग पोरीच्या नादी लागले. आता काय सांगायचे, त्यांच्याच कोण भावकीतला माणूस होता त्यांनी सांगितलंय मला. मग बरं झालं ना, लग्नाच्या आधीच कळालं. तेच म्हणलं ना, बरं झालं पाहुणे तुम्ही सांगितलं, नाही ते लग्न झालं असतं तर आमचं वाटोळ झालं असतं म्हणलं. वाटोळ तुमच्या तर तोंडात झोड्याला माणूस नसतं राहिलं. आपण आता ते आपल्याला काय माहित, ते बरं झालं ना चौकशी केली म्हणून. तुम्ही केले, पण मला असं ते असं थोडं खटकतंय बरं का. ते पोरग तसं नव्हतं. हा हा तुम्हाला दिसल ना तसं. तुम्हाला नाहीतरी मी जडच झाले ना, कधी जाईल या घरातून, हाय का नाही. तुम्ही काय ना तुमच्याशी ना बोललेलंच ना उपयोगाच नाहीये. तुम्ही शांत बसा जरा. मला आहे ना तुम्ही भांडू नका दोघी. आम्ही भांडत नाही आहोत. त्यांना बरोबर आहे समजून सांगितलं ना, त्यांना भांडणच वाटत होतं. त्यांना असं वाटत मी त्यांना काढून द्यायचंच माग आहे. नाही पण आता प्रत्यक्ष त्या माणसानं सांगितलंय ना आपल्याला. अरे सरपंच साहेब नमस्कार, या तुम्ही अजून लक्षात ठेवलं. हा मग आता बघा, या ना या. या ज्यांनी आपल्या सोयरिकी जमिल्या म्हणल्या त्या माणसाला कोणी विसरन का. खुर्ची नाही बाई. पण बरं का, हा. बसा बसा या बसा. तुम्ही मला सकाळी पाहिलंच नाही. सकाळी म्हणजे आता मगाशी थोड्या वेळापूर्वी तुम्ही तिकडे आलते ना हा हा आमच्या वाडीकडे, हा, आलतो ना. तुम्ही मला पाहिलंच नाही. नाही पाहिलं. फक्त सोयरी झालं तेवढीच ओळख घेऊन सरपंच आहेत बा. हा. हा हा किती मेमरी आहे तुमची दांडगी. हा काय लक्षात ठेवलंय. हो मग कस काय येणं केलं सरपंच पण तिथं आवाज द्यायचा ना मला. नाही दिला, काही कारण होत त्याला. अच्छा. हा तेच सोयरिकीची चौकशी चालते वाडीकडे आमच्या. चौकशी करायला गेलतो. म्हणलं पोरग कसं आहे, आपण नाही का. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही ठेवला हो तुम्ही. मी तसं- त्या गावचा सरपंच आहे. वाडी आमच्याच अंडर येते का, आमच्या ग्रामपंचायतच्या अंडर येते वाडी. तसं नसतं. रीतिरिवाजाप्रमाणे विचारपूस करावं लागते बाबा, पोरग कसं आहे, संस्कार आहेत का, काही वायफटे का. सरपंचच्या नात्याने सोयरीकीला आलतो की नाही, हा. मग तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे का? मी खास त्याच्यासाठीच नव्हतं आलो. माझं दुसरं काम होतं. पण असं. चालता चालता बा विचारावं असं बर बर. आहे का नाही. आता एक सांगू का, हा त्यांनी तुम्हाला त्या बाबड्यांनी काय सांगितलंय हे मी तुमच्या पाठीमागे उभा होतो. मी तिकडच्या मळ्यात चाललो होतो. हा माझ्याकडे गाडी नव्हती, मला नाही तर गाडीचा आवाज आला असता. आणि तुम्ही ऐकलं का ते. सगळं ऐकलंय तुमचं. हा बाबड्या कोण? त्यांनी आतापर्यंत 7-8-10 सोयरीकी या साच्याच्या मोडल्यात. म्हणजे इथं आता ही नवरी आहे ना, हा हा हे होणाऱ्या नवरदेवाच्या अरे त्यांनी मोडल्यात. बापरे. त्यांच्या आहेत ना विहिरीच्या पाळ्या असतात ना पाण्याच्या, हा त्याच्यावरून खूप वाद आहेत, खूप वेळा मारामारी झाल्या. आणि बाबड्या रगीलपणा करतो तो. तुम्हाला ज्यांनी सांगितलं अच्छा, म्हणजे मग त्यो मला सांगितलं सारं खोटं होतं म्हणायचं. सगळं खोटं आहे. सगळं खोटं म्हणजे म्हणून मी तडका फडकी आलो, त्याच्याकडे गेलो, त्या मुलाकडे. त्याचे वडील कुठेतरी पैशा पाण्याची लग्नाची व्यवस्था आता गोळा दिलेली असतील, कोणाला पैसे गोळा करायला गेले. तरी मी म्हणलं मला विश्वासच नव्हता की ते मुलगा आहे ना तसं वाटत एवढा चांगला मुलगा आहे, एवढा चांगला, ना कुठला व्यसन ना काही, कामाशी काम, शेती भरपूर आहे, संपत्ती चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण या बाबड्याने त्याच्या खूप सोयरीकी मोडल्या. अजिबात सोयरीक मोडायची नाही. माझ्या भरोश्यावर पोरगी द्यायची नाही, बरं का नाही. बाई. काय तुम्हाला नाराज झाले का? काहीच काळजी नाही. तुम्ही तेच सांगत असता हे सांगत होतं त्यांना. म्हणलं असं असं झालं बा, ते माणूस भेटला मला. पण सरपंच काय म्हणा, भावकी नाही उन्हाची वाटी करी. तेच
तर अजिबात बरं नाही. झालं. सगळ्याच भावकी अशा नाहीत. नाहीत ना काही अशा आहेत ना हा. बरं का, विघ्न संतोषी, हा, म्हणजे- चांगल्या याच्यामध्ये कार्यामध्ये विघ्न आणणारी. मग बघा ना पण कसं सांग वरचा पक्का आहे. मग ते तर आहेच वरचा पक्का बहुत तुम्ही काय यावा तिथं आणि तुम्ही काय ते ऐकावा काय ऐकावं. आणि तुम्ही परत तिथे येऊन आम्हाला काय सांगा मग- नाही तर आम्ही निर्णय घ्या ओळखत नाही काही नाही त्याने आमचं कशाला वाटोळ करायचं मग. हा? तुमचं नाही, तुमच्याशी काय त्याची दुश्मनी नाही. ते भावकीचे आपला काही संबंध नाही पोरी भावकी आहे ना. त्यांची असं आहे ते. तर ती म्हणत आहे भावबंद होण्याची वाटेकरी, पण सगळे नाही आहेत. कारण मी बहुतेक भावक्या पाहिल्या खूप चांगल्या, म्हणजे व्यवस्थित चांगले राहतात, सगळे येतात. परंतु काही काही असे असतात, तर त्याच्यामुळे तो विषय सोडून द्या आणि लग्नाची तयारी करा. ठीक आहे. हा, सर्व काही काळजी नका करू. आता कोणाला विचारायचं आता नाही. कशाला जाऊ हो? अजिबात नाही बाई. नाही. मुलगा लय चांगला आहे. माझ्या भरोश्यावर तुला काही दुःख लागलं तर माझ्याकडे ये. हा? मी गावातच राहतोय, गावा शेजारीच मळा आहे. ठीक आहे. गावात आहे वाडा आणि मग गावा शेजारीच मळा आहे. हा? चालेल काय अजिबात काळजी नका करू. आता तयारी लागत होत आम्ही हा. आणि लागा लग्नाची तयारी ठीक आहे चालेल काही चहा वगैरे घ्या, या ना घरात. नाही नको, चहा नको मला आहे ना, मी तालुकाम सोडून आलोय. लय उद्योग असते तर त्यांच्या मागे धन्यवाद बरं का, तुम्ही सोयरीक मोठा वाचवली. हा, नवरदेवाची सुरीक मोडता मोडता वाचवली. चला येऊ का मग? आई 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 चालेल. हाय का, तरी मी म्हणत होतं ते पोरग तसं नाहीये. अरे पण आता त्यांनी सांगितलं आपल्याला काय माहितीये अहो गावातले असतात मामा, कसे असतात ना, एखादं चांगलं झालेलं आहे ना लोकांना खपतच नाही. ते आता असू द्या चला पण चला सरपंच काय यावा आणि त्यांनी काय ऐकावं आणि त्यांनी इथे येऊन काय सांगावं आपल्याला नशीब आपलं. चला चला लागा तयारीला तयारीला, ना येऊ का मग मी हो हो या. हा काही कमी जादा लागलं तर सांगा मला हा? हा फोन करते. हा हा आता काय तात्याला वाट लावी त्या चला ना आता. आले मी, जा तुम्ही. का बरं? आले ना, जा ना. तुम्हाला सोबतच लागते का हो मी? लग्न झाल्यावर मला सोबत घेऊन जाणार आहे का?